हॅलो एव्हरीवन. आज मी अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे ज्याच्यासाठी आपण सगळेजण मेहनत घेत असतो. ती गोष्ट म्हणजे पैसा. तर पैसा कमवण्यासाठी आपण सगळेच मेहनत घेतो आणि प्रत्येकाला एक घर हवं असतं, खूप छान वस्तू हव्या असतात, गोष्टी हव्या असतात, ट्रॅव्हलिंग हवं असतं, शॉपिंग हवं असतं, ज्वेलरी हवी असते, सगळ्याच गोष्टी हव्या असतात. पण अशा व्यक्तीकडे काही व्यक्तींकडे म्हणजे या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. सगळ्या गोष्टी असतात, पैसा असतो आणि सगळ्या म्हणजे अगदी इच्छा होईल तिथे जाऊ शकतात, इच्छा होईल तेव्हा खरेदी करू शकतात, शॉपिंग करू शकतात, सगळ्या गोष्टी असतील. तर त्या व्यक्ती हॅपी असतात का? तर मला आज त्याचबद्दल बोलायचं आहे. एक माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे. खूप वर्षांपासून आम्ही दुबईत राहतो आहे आणि जवळजवळ आमची 12 वर्षांची फ्रेंडशिप आहे. आणि रिसेंटली नाही, 8 वर्षांपूर्वी ती UK ला शिफ्ट झाली, पण तरी आमचा खूप छान कॉन्टॅक्ट आहे. ती दुबईत आली की भेटते वगैरे. तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये एक अशी म्हणजे मैत्रीण आहे तिची, की तिचा दुबईमध्ये खूप मोठा विला आहे आणि सगळं सेटल डाऊन आहे म्हणजे सगळं. आणि बरं, तिचं मॅरिड लाईफही खूप छान आहे. म्हणजे मिस्टर तिचे खूप मेहनती आहेत, सिन्सिअर आहेत. त्यांनी त्यांचा बिझनेस एवढा एक्सपांड केला आहे की म्हणजे काही त्याला म्हणजे असं दृष्ट लागावी तसं तिचं सगळं लाईफ आहे खरं सांगायचं तर. इतकं सुंदर मोठा विला, सगळ्या BMW पासून सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आणि सगळ्या गोष्टी आहेत, फॅसिलिटीज सगळ्याच आहेत. आणि ती म्हणजे जनरल शॉपिंगसाठी सुद्धा कंटाळा आला म्हणून जरी ती बाहेर पडली आणि तिला एखादी ज्वेलरी आवडली, गोल्ड असेल ती किंवा अगदी डायमंडचं असेल, तर ती जाऊन खरेदी करते ती इमिजिएटली. पण तिचा आज आता जो इश्यू आहे किंवा ती काही गोष्टी चॅलेंजेस ती फेस करते त्या अशा आहेत की तिला द्यायला वेळ आता कोणाकडेच नाही आहे. तिचे मिस्टर पहिल्याचपासून बिझी होते. जसं लग्न झालं तिला माहिती की ही इज अ व्हेरी ॲम्बिशियस पर्सन आणि व्हेरी सिन्सिअर पर्सन, आणि त्यांनी खूप खूप सुंदर बिझनेस ग्रो केला आहे त्यांचा. आणि आता असं आहे की मुलं मोठी झाली आहेत, मुलांचं जग वेगळं आहे. जोपर्यंत मुलं शाळेत होती तोपर्यंत ती म्हणाली की थोडं समहाव मी बिझी असायचं आहे. आमच्या मॉम्सचा ग्रुप होता, 10वीपर्यंत थोडंसं इंटरॅक्शन असायचं, भेटणं असायचं, सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यांच्या अभ्यासावर सुद्धा माझं लक्ष असायचं. पण जसं 11वी-12वीपासून थोडं हळूहळू मुलांचा अभ्यास करतात, मुलं थोडी इंडिपेंडेंट होतात आणि 12वीनंतर तर कॉलेजलाच जातात. सो तिथे तर आपला काहीच प्रश्न पडत नाही. आणि मुलांच्या अवतीभवती करणं किंवा पुढे मागे करणं त्यांना आवडतही नाही आणि करूही नाही फारसं. पण तिचं सगळं इतके वर्ष म्हणजे नवऱ्याला सपोर्ट करणं, उठबस खूप घरात असायची. कारण ही इज अ बिझनेस टायकून, बिझनेस पर्सन. सो त्यांच्या घरात उठबस खूप असायची, मीटिंग्ज असायच्या, काही वेळेला भेटायला खूप लोकं यायची. आणि तिचं नेहमी फक्त एकच मागणं असायचं की ॲटलिस्ट वर्षातनं एकदा दोनदा आपण ट्रीपला जाऊ, आपली फक्त फॅमिली, 4 जणं आपण, मुलं आणि आपण. पण त्यांना ते तसं कधीच जमलं नाही, कारण त्यांची फॅमिली इटसेल्फ इतकी मोठी आहे. जवळजवळ 25 जणांची त्यांची फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे. जरी एका घरात राहत नसले तरी आजूबाजूला राहतात, आणि जरी बाहेरच्या देशात राहत असेल तरी ते कलेक्टिव्हली एक म्हणजे फॅमिलीचा ट्रिप काढतात. सो त्यांचं तिला कधीच असा चान्स मिळाला नाही की आपण फक्त आपली आपली फॅमिली बाहेर गेलो आहे म्हणून. तर तिची ती एक थोडीशी तक्रार वजा अशी असणं अगदी स्वाभाविक होतं. आणि आता तिला खूप लोनलीनेस फील होतं. तर तिच्याशी बोलताना मला बऱ्याच गोष्टी उलगडल्या. तिचे हेल्थ इश्यूज पण आता खूप आहेत आणि ती डिप्रेशनमध्ये आहे, थोडीशी लोनलीनेस फील करते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे पैसा अडका, मटिरियलिस्टिक थिंग्ज आर देअर फॉर हर, तरीसुद्धा ती लोनलीनेस फील करते, डिप्रेशनमध्ये आहे थोडीशी. सो माझी तिच्याशी ओळख झाल्यानंतर मी हळूहळू काही गोष्टी तिला बोलता बोलता माझ्या अनुभवाच्या काही सांगत होते, कारण तिने मला विचारलं तुम्ही काय करता वगैरे. तर तिला असं वाटलं बोलावंसं. तिने खूप गोष्टी मला सांगितल्या आणि त्याच्यावर मी तिला अशा गोष्टी सजेस्ट केल्या की आता ही वेळ आहे की तुझ्या स्वतःसाठी जगण्याची. आता स्वतःकडे नीट लक्ष दे. इतकी वर्ष सगळ्यांचं सगळं केलं, उठबस केलीस, मुलांचं बघितलंस, मुलं आता इंडिपेंडेंट आहेत, तुझं मिस्टर स्वभावाने चांगले आहेत, म्हणजे तसं तुला तक्रार काही नाही आहे पार्टनरबद्दल. एक वेळ ही गोष्ट सोडली तर. बरं, वेळेच्या बाबतीत मिस्टरांनी तिच्या एकदम व्यवस्थित क्लिअर केली आहे गोष्ट तिला की ग्राउंड रियालिटी अशी आहे की मी
मी हँडओव्हर एवढा मोठा एक्सपांड केलेला जो बिझनेस आहे कोणाच्याही हातात करू शकत नाही. मी असेपर्यंत तो मी तसाच सांभाळणार, कारण मी तो ग्रो केलेला आहे स्वतःच्या हाताने, स्वतःच्या मेहनतीने. आणि शी नोज हिज स्ट्रगल, किंवा त्यांची जी सगळी सक्सेस स्टोरी आहे तिने जवळनं बघितली आहे, तिने साथ दिली आहे त्याच्यासाठी. सो ती त्याला अपोज बिलकुल करत नाही आहे. पण ॲज वेल ॲज तिला आता असं वाटतं आहे की मी आत्ता 43 क्रॉस केलेलं आहे आणि मला आता त्यांची गरज आहे, मुलांची गरज आहे, मिस्टरांची गरज आहे, आणि माझ्यासाठी कोणीच नाही आहे. तर तिला मी एकच गोष्ट सांगितली की जेव्हा तुला ग्राउंड रियालिटी माहिती आहे, मुलांना आपण कन्सिडर करू शकत नाही, मिस्टर तुझे खूप सिन्सिअरली काम करत आहेत आणि त्यांनी काही गोष्टी तुला क्लिअर केलेल्या आहेत, तेव्हा आता तू स्वतःकडे लक्ष दे. सेल्फ केअर, तुझी हेल्थ आहे, तुला काही डेव्हलप करायच्या असतील, तुझ्या हॉबीज असतील त्या डेव्हलप करायच्या असतील, त्याच्यामध्ये प्रो करायचं असेल तर ते कर. कुणाला दाखवण्यासाठी करू नको, पण स्वतःसाठी कर. आता तिचं हेल्थ इश्यूज भरपूर आहेत आणि तिला डॉक्टरांनी, ती ओव्हरवेट आहे आणि तिला डॉक्टरांनी रिड्यूस करायला सांगितलं आहे वेट. तर तिला मी एकच गोष्ट सांगितली, जगासाठी नको करूस किंवा कोणाला दाखवण्यासाठी करू नकोस, पण स्वतःसाठी कर आणि स्वतःवर आता छान कॉन्सन्ट्रेट कर. स्वतःच्या तब्येतीकडे आधी बघ, एक एक गोष्टी एक एक टार्गेट कर. मग बोलता बोलता कळलं की तिला खूप डान्सची आवड होती. ती मुलं झाल्यानंतरसुद्धा बरेच वर्ष, म्हणजे मुलांबरोबर काही गॅदरिंग असेल काय असेल तर ती स्वतः डान्स बसवायची, सगळ्या गोष्टी करत होते. पण हळूहळू त्या गोष्टी कमी झाल्या. तिचं हेल्थ इश्यूज पण हळूहळू डोकं वर काढायला लागले आणि काही गोष्टी कमी झाल्या, तिच्याकडे स्वतःकडे दुर्लक्ष झालं. आणि आता मॅजिकल डिफरन्स आहे तिच्या लाईफमध्ये तो असा की तिला डान्सची आवड आहे, तिने झुंबा लावला आहे, ती योगा करते, वॉकिंगला जाते आणि तिचा पार्टी ग्रुप तर नेहमी असतातच या लोकांचे, पण ती आता तिचा वॉकिंग एक ग्रुप आहे, तिचा एक रीडिंग क्लब तिने केलेला आहे आणि झुंबामधला एक वेगळा ग्रुप आहे तिचा, आणि ती खूप छान हॅप्पी राहते आता. आणि मी त्याला एकच गोष्ट सांगितली, जेव्हा तू विदिन हॅपीनेस तो फील करतेस आणि तुझ्या चेहऱ्यावर तो म्हणजे ते हसू उमटतं, जे स्माईल असतं ते कंटेजियस असतं, माहिती आहे, ते कंटेजियस स्माईल आहे, कंटेजियस हॅपीनेस आहे. तर कुणालाही बघून खूप छान फील होतं. कारण आपण बघतो की एखादा व्यक्ती असं रडत असेल किंवा उदास असेल आणि एखादी व्यक्ती स्माइली असेल कायम, तर कोणाकडे बघून तुम्हाला छान एनर्जेटिक वाटतं? स्वाभाविक आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर कायम स्माईल असतं त्यांच्याकडे बघून. म्हणून असं नाही आहे की ज्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असतं ते दुःखी नाही आहेत किंवा त्यांना काही स्ट्रगल नाही आहेत किंवा चॅलेंजेस नाही आहेत. पण काही लोक हे बाय चॉईस ते निवडतात की मला या गोष्टी ओव्हरकम करण्याची तेवढी ताकद आहे, मी चॅलेंजेस ॲक्सेप्ट करून मी पुढे जातो आहे किंवा जाते आहे, सो मला स्माईल ढळू नाही द्यायचं माझं. तर काही लोकांना मी अशाही भेटलेली आहे की म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं की कायम प्रसन्न चेहरा असतो आणि खूप छान फील होतं या लोकांकडे बघून, आपोआप स्माईल येते. कितीही मूड आपला नसेल तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून प्रसन्न फील होतं. मी तिला एकच सांगितलं, आपण ही गोष्ट मात्र फ्रीमध्ये देऊ शकतो लोकांना. सो छान राहा, आनंदी राहा, तुझ्याकडे सगळं आहे, आता तुला स्वतःसाठी काहीतरी मिळवायचं आहे. तर शी स्टार्टेड वर्किंग ऑन हरसेल्फ आणि तिच्या हेल्थसाठी ती काम करते आहे. आणि बाय दॅट टाईम मी सांगितलं तसं तिने झुंबा लावलं आहे, ती बॉलिवूड डान्स पण करते, तिथे झुंबा होतो तिचा, आणि ती ऑल टुगेदर खूप हॅप्पी आहे आता. तर आपणही सगळ्यांनी तेच केलं पाहिजे की सगळ्याच गोष्टी आपण धावधाव करून मिळवायला जातो आणि काही एक एजचं आपलं क्रायटेरिया असं नाही म्हणणार मी की 35 नंतर सोडा, 40 नंतर सोडा, असं मी नाही म्हणणार. पण मी ऑल एज ग्रुपलाही नेहमी सांगते की थोडा वेळ हा आपल्यासाठी काढलाच गेला पाहिजे, जिथे आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो, आतून आनंद मिळतो, विदिन तुम्हाला हॅपीनेस मिळतो आणि तुम्ही खूप जॉय फील करता तिथे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हा वेळ काढला पाहिजे. या मुलीची स्टोरी मी यासाठी सांगितली की आपण सगळेजणं ज्या गोष्टीसाठी सॉरी कष्ट घेत असतो आयुष्यभर, पण ती गोष्ट जी आहे ती आपण संपत नाही, आपल्याला कायम त्या गोष्टीची गरज असते. पण आपल्या आयुष्याचं काय, नाही का? आणि आपल्या चेहऱ्यावर खरंच आरशात जाऊन रोज बघावं की खरंच ती प्रसन्नता आहे का, ती स्माईल आहे का आपल्या चेहऱ्यावर, की निदान आपण आरशात उभे आहोत आणि आपल्याला स्वतःला बघून तरी निदान एक स्माईल येईल. तर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी, गोड आयुष्यासाठी, खूप खूप आनंदी आयुष्यासाठी माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत. तुम्हाला काहीही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर यू कॅन पिंग मी ऑन माय पर्सनल नंबर. I will be always there and I would love to help you all. Yeah. So thank you so much for listening to me. See you soon.